रमजान ईद निमित्त सय्यद बंधूंकडून शिवस्मारक बांधकामासाठी 11,000 रुपयांची देणगी. सेनगाव प्रतिनिधी. सामाजिक ऐक्य आणि सद्भावनेचं प्रतीक असणाऱ्या रमजान ईद निमित्त सेनगाव शहरातील इंदिरानगरातील रहिवासी मुस्लिम मावळा सय्यद अब्रार हाबू सय्यद जखील व सय्यद मोहसिन सय्यद जखील बंधू यांच्याकडून रमजान ईदचे औचित्य साधत दिनांक 21 मार्च शनिवार रोजी शिवस्मारक बांधकामासाठी 11,000 रुपयांची देणगी देण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपत ईद अशीही साजरी केली जाते हे सय्यद बंधूंनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. या कार्यक्रमात ईद साजरी करीत असताना शिवरायांप्रती प्रेम व्यक्त करीत सेनगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य शिवस्मारक उभारले जाणार आहे. त्या शिवस्मारक बांधकामासाठी सय्यद बंधूंकडून 11,000 रुपयांची देणगी देण्यात आली. ही देणगी शिवस्मारक बांधकाम समितीच्या पदाधिकाऱ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, नगराध्यक्ष वैभवराजे देशमुख, स्वप्नील देशमुख, बाजार समितीचे संचालक अंकुश तिडके, महादेव देशमुख, जगदीश गाढवे, गजानन उगिरे, योगेश महाजन, सय्यद अब्रार हाबू सय्यद जखील, सय्यद मोहसिन सय्यद जखील, सय्यद शमीम सय्यद लतीफ, फेरोज पठाण, सय्यद अरबाज सय्यद अब्रार, सय्यद फरहान सय्यद मोहसिन आदींसह सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्माचे होते हा इतिहास आहे आणि आज रमजान ईदच्या निमित्ताने शिवरायांच्या मुस्लिम मावळ्यांचे प्रेम पुन्हा एकदा दिसून आले. सेनगाव शहरातील प्रभाग क्रमांक 11 इंदिरानगरात राहणारे सय्यद अब्रार हाबू सय्यद जखील व सय्यद मोहसिन सय्यद जखील बंधूंच्या कुटुंबियांकडून त्यांच्या निवासस्थानी शीरखुर्म्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व धर्मीय बांधवांना आमंत्रित करण्यात आले होते.